Instagramवरचे रील्स बघून तुम्ही जर कोकण ट्रिपचा प्लॅन करत असाल ना आत्ता, तर आत्ताच थांबा. चला पुढे सांगतेच मी काय झालं. तर आम्ही ना सकाळीच निघालो होतो गावाला जाण्यासाठी, कारण आमची संध्याकाळची ट्रॅव्हल्स होती कोकणला जाण्यासाठी आणि ना आम्हाला समर्थला गावाला ठेवायचं होतं, कारण तिला तर आम्ही काही नेणार नव्हतो. तिथे गेल्यानंतर ना आमचं राहुरीमध्ये काम होतं, ते करायला गेलो आणि तिकडनं आल्यानंतर थोडा वेळ रेस्ट घेतली आणि लगेचच जायचं होतं. म्हणून इथे समर्थला बाय बाय करत होतो आणि आम्ही कुठेही जर समर्थला ठेवून जायचं ठरवलं ना, तर ती इतकी हॅपीली बाय करते ना, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीचा रिग्रेट वाटत नाही, की अरे तिला सोडून आम्ही चाललोय म्हणून. तर तिने ते मस्त असं बाय बाय केलं आणि त्याच्यानंतर ना आम्हाला भैया आणि वहिनी ते सोडवायला येणार होते. जाताना ना भैयाची मीटिंग पण होती, मग त्यानेच ती गाडीमध्येच अटेंड केली. त्याच्यानंतर ना तिथे थोडा वेळ ट्रॅव्हल्स येण्यासाठी वेळ होता, म्हणून उसाचा रस वगैरे घेतला आणि लगेचच ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर पूर्ण रात्रीचा प्रवास करून आम्ही सकाळीच पोहोचलो कोकणामध्ये. इतकं सुंदर निसर्ग आहे ना कोकणातला, की बस मस्त सकाळी कोकणी पोह्यांचा ब्रेकफास्ट केला, कॉफी घेतली, लगेचच पोहोचलो बीचवर. मस्त असे फोटोज वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर फर्स्ट डे आमच्या ना सगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज होत्या, तर त्या केल्या बऱ्यापैकी. मी सगळ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या, फक्त स्कुबा डायव्हिंग काय मला जमलं नाही. मी भरपूर प्रयत्न केला, पण शेवटी म्हटलं नकोच रिस्क घ्यायला. त्याच्यानंतर ना भरपूर अशी मज्जा आली होती. ह्या सगळं तुम्ही जर कोकणात आले ना, ह्या सगळ्या राईड नक्कीच करा. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज करून भरपूर सारी भूक लागली होती. मग मस्त अशी थाळी एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर ना परत रेस्ट घेतली. त्यानंतर आम्हाला बघायला जायचं होतं राजकोट किल्ला आणि लास्ट पॉईंट होता सनसेट. तर तो तुम्हाला मी असं का म्हटले ना, कोकण ट्रिपचा प्लॅन आत्ता करू नका, कारण ना कोकणमध्ये यायचा ना सीझन संपलेला आहे. म्हणजे लास्ट तर मार्च असतो, त्याच्यानंतर इथे भरपूर सारा उन्हाळा सुरू होतो. इतकी जास्त गरमी असते ना, की बस. जर तुम्ही प्लॅन करत असाल ना, जेव्हा इथे कोकणामध्ये यायचा सीझन असतो ना, ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर, तेव्हा नक्की. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.